नसतो. पैसा अमाप कमावला असता, सगळी समाधान सुख शांती असती, पण माणूस म्हणून कसं जगायचं हे मला या जन्मामध्ये मिळालं नसतं. मी त्या दुःखाचा नतमस्तक आहे की जे व्यसन मी करत होतो त्या टायमाला करत होतो, जो जुवा खेळत होतो त्या टायमाला करत होतो, जे काही माझ्यासोबत त्या टायमाला झालं ते सर्व चांगलं झालं. ते चांगलं झालं म्हणून मी या मार्गात आलो. म्हणून त्या सर्व दुःखांना मी चांगलं म्हणतो की ते चांगलं झालं म्हणून हा मार्ग मला मिळाला. आणि हा मार्ग मला मिळाला. माझं अर्ध आयुष्य जरी वाईट गेलं असेल, पण येणारी पिढी, माझे मुलं, माझे बाळ, माझे नातू पंतू, येणारी पिढी या मार्गामध्ये येणार आहे. आणि माझ्या घरामध्ये मी गेल्यावरही जन्मोजन्मी ते ज्योत भगवंताची लागणार आहे. हेच माझं नशीब समजतो. कारण आहे या मार्गात याच्या अगोदर माझ्यावर दुःख होतं. प्रत्येक व्यक्ती दुःखी म्हणून आला. मी अतोनात व्यसनी होतो. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत दारू प्यायचो. आणि त्या दारूच्या व्यसनामुळे माझ्या आणि प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपण दारू पित आहे तर फक्त आपण दुःखी आहे. पण त्या दारूवाल्यापेक्षा त्याच्या कुटुंबातली, त्याची पत्नी, त्याचे आईवडील आणि त्याचे मुलं बाळ हे सर्वात मोठे दुःखी असतात. जहर पिणारा माणूस एकटा पिऊन मरून जाता, पण दारू पिणारा हा सर्व कुटुंबाला घेऊन जातो. म्हणजे त्यांना ते यातना भोगायला लावतात. अशी हे दारू बेकार आहे. आणि त्या दारूमुळे लागलेले अनेक वाईट व्यसन, त्याच्यामध्ये सट्टा, जुवा, लॉटरी सगळे व्यसन होते. आणि माझ्या घरची मी खूप मारायचं, पण ते जायची नाही, घर सोडून जायची नाही. कुठंतरी तिच्या कर्माला किंवा माझ्या कर्माला एखादी कर्म चांगलं झालं असेल म्हणून हा मार्गाची रूपरेषा मिळाली. आणि तिने योग मागणं चालू केला आणि त्या योगाचं फलित तिला मिळालं. मी दारू पिऊन कितीही घरी आलो तरी माझी दारू उतरून जायची. हा चमत्कार घडायला लागला. आणि मी कितीही रुपयाची दारू पेलो तरी सर्व दारू नाही शिवाची. मी विचार करत राहिलो की आपण एवढे रुपये टाकत आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत दारू पेत आहे, रोडनं आपल्याला गाडी चालवता येत नाही, उभं राहता येत नाही, पण घरी गाडीवर स्टँड लावलं की आपली दारू पूर्ण उतरून जायची. हा काय चमत्कार आहे. मी बाहेर झोपायचो 8 दिवस तसंच केलं, पण पैशाचा अर्थ राहायचा नाही. काही म्हणजे दारू पिलो तर त्याचाही अर्थ राहायचा नाही. आखरी घरच्या बाईला घेतलं आणि हा मार्ग घेतला. कुटुंबामध्ये ज्योत लागली. आणि माझ्यावर जेवढं दुःख होतं तेवढं एका वर्षामध्ये गायब झालं. हे माझ्यावरच नाही तर माझ्या वडिलावरच झालं. माझ्या वडिलाला बीपीचा प्रॉब्लेम होता, अटॅकचं ऑपरेशन झालं, शुगर, सगळे बिमाऱ्या होत्या. आणि माझ्यावरही 10-12 केसेस होत्या. कोर्टाच्या एका वर्षात 10-12 केसेस मोकळ्या झाल्या. माझ्या वडिलाचं सर्व दुःख नाहीचं झालं. आज माझ्या घरामध्ये आनंद आहे. हा आनंद कशामुळे आहे तर मार्गात आलो तेव्हा मला माझ्या मार्गदर्शकांनी सांगितलं की बाबा तू कार्य करत आहे, पण या साध्या कार्यामध्ये तुला 5 नियमाचं पालन करायला आहे. आणि मी त्या 5 नियमाचं पालन केलं. आणि जेव्हा माझ्यातलं सर्व वाईट व्यसन दूर झाले तेव्हा माझ्या कुटुंबामध्ये सत्य मर्यादा प्रेमाची वागणूक सुरू झाली. आपण मार्गात आल्याबरोबर डायरेक्ट सत्य मर्यादा प्रेमाची आपल्यात वागणूक जागृत होते का? नाही. आपल्याला पहिले या मार्गात यासाठी आपले व्यसन दूर करावे लागते. कारण जेव्हा व्यसन दूर होईल तेव्हाच त्या सत्य मर्यादा प्रेमाची ज्योत आपल्यामध्ये जागृत होईल. आणि सत्य मर्यादा प्रेमाची ज्योत जेव्हा जागृत होईल त्या पद्धतीने मग आपले कार्य समोर चालू राहते. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याग मिळतो. तो त्याग कायचा मिळतो? भगवत प्राप्तीचा. 4 तत्वाचा आपल्याला त्याग मिळतो. परमात्मा एक, मर्या जे भगवत नाम पर, दुःखदारी दूर करते उद्धार, इच्छानुसार भोजन. केव्हा मिळतो? जेव्हा आपल्या कुटुंबातले सगळे वाईट व्यसन दूर झाले, आपल्या कुटुंबामध्ये वाईट व्यसन दूर होऊन सत्य मर्यादा प्रेमाची वागणूक चालू झाली. त्याच्यानंतर आपल्याला भगवत प्राप्तीचे 4 तत्वाची प्रतिमा आपल्या घरामध्ये येतात त्याग. पण आज आपलं तसं चालू आहे का? आज आपण कार्य करूनही आपल्या कुटुंबामध्ये किंतुक चालूच होता. त्याग झाला त्याच्यानंतरही किंतुक चालूच आहे. प्रतिमा येऊनही किंतुक चालू आहे. शंकर भाऊनं सांगितलं की ना गावातली गोष्ट, घरात प्रतिमा आहे, बाहेर बोर्ड आहे, दारू पिऊन येऊ नका. आणि घरातला माणूस सन्न दारू पिऊन झोपून आहे आणि त्याच्या घरामध्ये निपा आहे. अहो, मानव धर्म कळाला का? मानव धर्मच कळाला नाही. कारण आपल्याला बाबांनी काय सांगितलं? बाबांनी एकच सांगितलं, अरे या
राक्षसाने जन्म दुसरा घेतला नाही, मानवाने जन्म घेतला. एका मानवामध्ये दोन जाती आहेत, एक राक्षस आणि एक दैवी शक्ती आणि एक राक्षस शक्ती. राक्षस शक्ती हे विचारण आहे, वाईट विचार जर आपल्यात असेल तर आपण राक्षस आहे, आणि चांगले विचार असेल तर दैवी शक्ती आहे किंवा मानव विचार आहे. मग आपण हा विचार केला पाहिजे की आपण काय बनायला पाहिजे. आपल्याला राक्षस बनायचं आहे की आपण मानव बनायचं. मानव बनवण्यासाठी या मानव धर्माची स्थापना झाली आणि बाबाचा एक एक शब्द खरा आहे. बाबांनी जो एक एक शब्द आपल्याला पालन करायला सांगितला तो एक एक शब्द खरा आहे. त्या एका एका शब्दाची ज्यानं जाणीव केली, ज्यानं आत्मज्योत मनातली लावली, त्याच्या कुटुंबातले दुःख दूर केले. अहो इतिहासाकडे जातो म्हणलं तर रावणाजवळ शक्ती कमी नव्हती. रामापेक्षाही रावणाजवळ शक्ती होती. बलाढ्य ब्राह्मण होता, ज्ञानी होता, ब्राह्मण जातीचा होता, बलाढ्य होता, सगळ्या विद्या त्याच्याजवळ होता. रामापेक्षाही त्याच्याजवळ शक्ती होती. पण राम मर्यादा पुरुषोत्तम होता. रामामध्ये ध्येय, मर्यादा आणि नम्रता होती. रावणापाशी ते ध्येय गोष्टी नव्हत्या. अहो एवढी शक्ती असूनही एका अहंकाराने रावणाला हरवलं. आणि हेच आपल्याला बाबांनी सांगितलंय, अहंकार मारासाठी आपल्याला सांगितलंय. कारण ज्या वेळेस आपण या मार्गात नव्हतो त्यावेळेस आपल्याला अहंकार नव्हता, आपल्याला मान सन्मानाची गरज नव्हती. जेव्हा या मार्गात आलो, थोडंसं खा प्यायला लागलो, सुखी समाधानी झालो, थोडं जर ज्ञान आलं, आपण बोलायला लागलो, आपल्याला शब्द लागायला लागले लोकांचे. आणि ज्यावेळेस आपण दारू पित होतो तेव्हा लाता मारल्या तरी लागे नाही, शब्द तर वेगळे राहिले. पण जेव्हा या मार्गात आलो, थोडंसं ज्ञान आलं, बोलायला लागलो, तर आपल्याला मार्गदर्शकाचे शेवकाचे शब्द लागायला लागले, म्हणजे अहंकार वाढायला लागला. आणि लक्षात ठेवा, अहंकार ज्ञानासोबत अहंकाराचं झाड वाढते. ज्ञानासोबत जर अहंकाराचं झाड वाढलं तर अहंकार हा जहर आहे. आणि ज्ञानासोबत जर मर्यादा हे अमृत आहे. ज्ञानाचं रूपांतर जर मर्यादेत झालं तर ते आपल्या कुटुंबासाठी अमृत आहे. म्हणून आपल्याला जहर महत्वाचा आहे की अमृत. आपल्या कुटुंबासाठी, आपल्यासाठी जहर महत्वाचा नाही, अमृत महत्वाचा आहे. म्हणजे मर्यादा. कोणी कितीही बोलणारा असेल, कितीही टोकणारा असेल, त्याचा राग येऊ देऊ नको. अहो आपण मार्गदर्शकावाशी गेलो, मरा लागते, मेलो. बाबा काकाजी आम्ही मेलो, आम्ही मारलं, त्याला माहित आहे ना शेवकाले काही कापणार नाहीस, मेलो मनाचंच काम आहे ना. पण मारा काय लागते? आपल्यातला अहंकार, आपल्यातला राग, आपल्यातला मोह, आपल्यातली माया, या गोष्टी आपल्याला मारा लागते. मग खटका जवळ जेव्हा कोंबडं कापते, कापलेल्या कोंबड्याला 9-10 तुकडे केले तरी त्याला माहीत पडते का कापलं का नाही म्हणून? नाही माहीत पडत. आपण तर मेलो. मग मेलेल्या माणसाला राग कसा येते? आपण तर मार्गात येऊन मेलो. मग एखाद्या शौकीनीचा राग कसा येते? शौकीनं अशी बोलली, बिलकुल माणूस तावात येऊन जाते. अहो मग आपण मेलो का? मार्गच कळला नाही आपल्याला. बाबांनी दिलेले तत्वशब्दच कळले नाही. नम्रता शिकवली बाबांनी, नम्रता. आणि त्या नम्रतेनंच चालायला बाबांनी आपल्याला सांगितलं. पण आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. अहो सीधा आणि सोपा मार्ग आहे. आजपर्यंत आपण आपलं जीवन जगलो, आता जगणे आपल्या मुलाबाळासाठी. बाबांनी कोणासाठी आपलं जीवन जगले? स्वतःच्या मुलासाठी तर जगले, पण हे एवढ्या मुलासाठी बाबा जीवन जगले. अहो बाबाला जर जीवन सुखी जगाचं असतं तर अमेरिकेमध्ये केस गेले असते, पण बाबांनी ते काम नाही केलं. दादा ठुमरीकरला म्हटलं, बाबा तुझं वालं मी केलं, तुझं जे करायचं होतं मी बापाचं कर्तव्य म्हणून केलं. पण माझ्याजवळ या नागपूर नगरीमध्ये लाखो मुलं आहे की आता मला त्यांचं करायचं आहे, मला त्यांना मार्गदर्शन करायचं आहे. बाबांनी स्वतःच्या परिवाराचा विचार केला का? नाही. अहो या गोर गरीब दुःखी कष्टी लोकांचा विचार केला आणि या बाबांनी आपलं उर्वरित आयुष्य या मानव धर्मासाठी दिलं. आणि त्याच्यातलं 6 वर्षाचं आयुष्य आपल्या आईचं आहे. हो, ही जननी आहे. आई साधी नाही, या पृथ्वी तलावर मानव जातीला जन्म देणारी आई आहे. ही स्त्री आहे. त्या स्त्रीचं महत्व कमी नाही. आपण अपमानित करतो, पदक नाही घेतला, आपण टोपी घेतली का? या स्त्रीला अपमानित करू नका. ही आदिशक्ती आहे, ही या जगाला जन्म देणारी आहे, या जगाची जननी आहे. आणि आपण विसरून गेलो. अहो या स्त्रीमुळे आपण मार्गात आहोत, या बहिणीमुळे आपण मार्गात आहे, या आईमुळे मार्गात आहे. हिचा त्याग महत्वाचा आहे. अहो जन्म घेतला तेव्हापासून तिच्या पोटात, तिच्या मागत त्याग आहे. जन्म घेतला, लग्नाचं वळ आलं, नवऱ्यासाठी
भावा बहिणीचा, आई बाबाचा त्याग, सर्व गोष्टीचा त्याग त्याच्याजवळ. आणि या स्त्रीला आपण आदर दिला पाहिजे. आईनं आपल्याला 6 वर्ष दिलं, बाबाला 6 वर्ष दिलं, त्या 6 वर्षामधलं आपल्याला मार्गदर्शन घडलं म्हणून आपण सेवक घडलो. कारण आहे आपल्या घरामध्ये आपण ज्या दिवशी मार्गात आलो त्या दिवशी आपण बघतो ज्योत लावली, पण घरातलं सारवण सडा सारवण करून बिचारी 4 वाजता उठली. तिनं सगळं केलं, त्याच्यानंतर आपण आंघोळ करून ज्योत लावली. तिचं खूप मोठं मोलाचं मोलाचा वाटा आहे या मार्गामध्ये. हे विसरता कामा नाही. ते बाबापासून घडत आलं तर आजही घडत आहे. आणि त्या गोष्टीला आपण घडलं नाही पाहिजे. एखादा तुम्ही ह्या स्त्रीला तिच्या बाबाला आणि तिच्या भावाला शिवा देऊन पहा बरं, तुम्हाला जेवायला भेटते का गाठी? एखादा शिवा देऊन पहा. अहो त्यांचा त्याग आहे, पण त्यांचं दैवत हे आहे. पण आपण आपलं दैवत विसरलो. मानवजात शेवट आपण आपलं दैवत विसरलो. आपलं दैवत आपल्या आई वडील आहे. स्त्रीनं कधी तिच्या आई वडिलांना दैवतच मानलं आणि मराच्या शेवटच्या क्षणापर्यंत मानलं. पण आपण त्या स्त्रीच्या आई वडिलाबद्दल जर बोललो, तिला एवढा राग येते, आपण आपल्या आई वडिलाचा केव्हा मान ठेवू? तो मान आपण ठेवला पाहिजे. आणि बाबांनी सांगितलं पहिले गुरु आई वडील, आई वडिलाला विसरू नका. आणि ज्यांना आई वडील विसरले तो कितीही हवन कार्य करण, कितीही काही करण, त्याचे कार्य सफल होत नाही. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये भगवत कृपा आहे. छोट्या छोट्या गोष्टीपासूनच आपण शिकलो पाहिजे. आणि ते ज्ञान घेणं आपल्याला महत्वाचं आहे. त्यानं या मानव धर्माची तत्वशब्द नियमाची व्याख्या समजून घेतली, ती आत्मसात केली, त्याचं जीवन सुखी झाल्याशिवाय राहिलं नाही. आणि तेच आपल्याला करायचं आहे. आपलं जीवन सुखी करायचं आहे. येलोरे भाऊ आले आहेत, लाईटा लागल्या आहेत. माझे 2 शब्द इथं संपवतो. नमस्कार.